छत्रपती संभाजीनगरमध्ये अनधिकृत बांधकामांच्या मुद्द्यावर राजकीय वातावरण तापले आहे. मतीन पटेल यांचे घर महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने कारवाई करत पाडल्यानंतर आता या प्रकरणाला राजकीय वळण मिळाले आहे. MIMचे नेते इम्तियाज जलील यांनी आरोप केला होता की भाजपचे नगरसेवक गणेश नावंदर आणि विश्वनाथ स्वामी यांनी देखील अनधिकृत बांधकाम केले असून याबाबतची माहिती मनपा आयुक्तांना देण्यात आली आहे. दरम्यान मनपाकडून कारवाई होण्याच्या भीतीपोटीच या दोन्ही नगरसेवकांनी स्वतःहून आपल्या अनधिकृत बांधकामावर हातोडा चालवण्यास सुरुवात केल्याची चर्चा शहरात रंगली आहे. राजकीय आरोप प्रत्यारोपांच्या पार्श्वभूमीवर आता मनपा पुढे कोणावर कारवाई करते याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.